अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पक्षाशी एकनिष्ठ राहत गणेश गीतेंनी सकाळी निवडणुकीतनं माघार घेतली, तर गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले। नरेंद्र दराडेंचे पुत्र कुणाल दराडेंनी शिवीगाळ करून धमकावला असा आरोप करत गोकुळ गीते यांनी निवडणुकीतनं माघार घ्यायला स्पष्ट नकार दिला। नाशिकमधली बंडखोरी रोखण्यासाठी आणि गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी भाजप आणि शिवसेनेतल्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम राहिले। त्यामुळे आता नाशिक विधान परिषदेत महायुतीचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अशी लढत पाहायला मिळाली। हॅलो, तू माघार देऊन टाक। आपण गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना शब्द दिलेला आहे, तू येऊन माघार देऊन टाक। माघार द्यायचा विषय नव्हता। नाही नाही नाही, आपण शब्द दिलेला आहे, ऐकून घे। आपली पक्षाची एकनिष्ठ आहे। मी माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे ही कुठली भाषा त्यांची? त्यांचा भाऊ मला बोलतो की तू म्हातारा झालाय का? ही काय भाषा आहे का? तुम्ही नम्रता काय आहे का नाही? माघार हो, समोर तुम्ही जास्त माघार मागता का? गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा आणि गणेश दादा माघार देत आहे। तुला माघार द्यायची आता? गिरीश भाऊंना शब्द दिला होता। नाही नाही, आपल्याला माघार द्यायची आहे। मला माझी पण इच्छा होती गिरीश भाऊंचा शब्द द्या, पण त्यांचा पोरगा नाही, आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो। तुला धमकी कोणी दिली? तुला धमकी कोणी दिली? दराडेंचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल? दराडेंचा भाऊ मला कॉल करून म्हणतो तू म्हातारा झाला का? अरे तुझा भाऊ काल या ठिकाणी आमदारांचे पुत्र कुणाल दराडे खासगीत एका ज्येष्ठ नगरसेवकाशी नाशिकमधल्या बोलताना बोलले की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणेच देणे आहे। एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दराडे परिवारातील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती त्या ठिकाणी केली असती, तरी आमची माघार आणि आमचा पाठिंबा त्यांना नक्कीच भेटला असता। पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो तो बाप असतो, आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवंचनेत होतो। आणि त्या विवंचनेतून या ठिकाणी माझा दुपारनंतर निर्णय पक्का झाला की निवडणूक मी कंटेन करणार, लढवणार। मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही, आणि माझी भूमिकेवर मी 3 वाजेपर्यंत ठाम राहिलो। तर गोकुळ गीतेंनी केलेल्या आरोपांवर कुणाल दराडेंनी आता स्पष्टीकरण दिलंय। गोकुळ गीतेनं आपण शिवीगाळ केलेली नाहीये, ऑडिओ क्लिपमधला आवाज आपला नाहीये असंही त्यांनी म्हटलं। मी आपल्या परिवाराबद्दल अपशब्द जर बोललो असेल तर मी, तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे। याच्यासाठी का आम्ही एक परिवार आहोत, आणि परिवारामध्ये ते दोघं माझे मोठे भाऊ आहेत, आणि ते भाऊ मला जे सांगतील की जर मी जर त्या ठिकाणी ती माझी ऑडिओ क्लिप असेल तर मी शिक्षा भोगेल। हा परिवाराचा विषय आहे, आणि मी आता दोघा भावांना त्या ठिकाणी भेटणारच आहे। आणि त्यांचा गैरसमज त्या ठिकाणी जो झालेला आहे, जो विरोधकांनी किंबहुना हितचिंतकांनी त्या ठिकाणी निर्माण करून दिला आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झालेत, त्यांना तो मी सांगणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार। नाशिकमध्ये घडलेल्या सगळ्या घडामोडींनंतर मंत्री गिरीश महाजनांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। हे सुद्धा संपर्कात होते। मान्य शिंदे साहेबांचं माझं सगळं 5-6 वेळा बोलणं झालं, खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण गोकुळ गीते हे नॉट रिचेबलच झाले खूप सांगून त्यांना, आणि त्यामुळे मग थोडा गोंधळ त्या ठिकाणी झाला। म्हणजे हिरे म्हणून आमचे दुसरे एक उमेदवार आहेत, ते सुद्धा सापडले नाही काल रात्रीपासून, त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे, खरं आहे। आणि कदाचित त्यामुळे मग इथला फॉर्म राहिला असेल असंही असू शकतं, पण आणि काही झालं तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये एकत्रित एक दिलाने लढणार आहोत, आणि आमचे जे उमेदवार आहेत आता अधिकृत, ज्यांना आम्ही तिकीट दिलेलं आहे, ते खूप मोठ्या बहुमताने, रेकॉर्ड ब्रेक मताने या ठिकाणी निवडून येतील।